नमस्कार, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे कोकणी बाल्यामध्ये. आणि आता आम्ही निघालोय गिरीजाच्या डोंगरावर. तिकडे आमचं एक कोकबीचं पाणी म्हणून असं ठिकाण आहे, त्या पाणवठ्यावर पाणी बघायला. आणि इकडे बघू शकता तुम्ही आमची सगळी ट्रेकर्सची गँग आहे. गवळवाडी मुक्काम पोस्ट बामणोली तालुका चिपळूण, याला आम्ही गोवंड बोलतो. हे बघा, त्या गोवंडातून आम्ही चाललेलो आहोत वाटा काढत काढत. आता अगोदर मी ब्लॉग बनवला नाही, ज्याच्यातून आम्ही काट्याकुट्यातून इकडे आलेलो आहोत. सो आता या चांगल्या रोडवर मी ब्लॉग बनवायला घेतलाय. सो आता पुढचा ट्रेक कसा, किती आणि कुठे आहे आणि किती अवघड होत जाणार आहे त्याची माहिती मी तुम्हाला देतोच. तोपर्यंत अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओज ना लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका, कमेंट करायला विसरू नका. तरी रोड चांगला आहे रे. आणि कोकणकरांना ना हे ट्रेकिंग बिकिंगचं वेळ का नाही आहे ना, त्याचं कारण आणि उदाहरण इकडे समोर आहे. कारण आमचे ना वारंवार ट्रेक होतच असतात गावाला आल्यावर. आणि हिरवळ बघा तुम्ही, हे सगळे हिडन प्लेसेस आहेत. तुम्ही एकदा ट्रेकिंग करूनच जा. हा, इकडे येऊन ट्रेकिंग करून जा. पण हा रोड, हा ना रस्ता शोधून दाखवा तुम्ही पहिला. आणि याला आम्ही आईन बोलतो. आणि झाडांच्या मध्ये हे बघा, हे सागवानाचं झाड आहे. हे बघा, त्याला अशी ना या बिया येतात. ते बघ, हे कोणी तुम्हाला दाखवणार नाही. हा, मी दाखवतो इतक्या जंगलात येऊन. आतापर्यंत आम्ही 3 किलोमीटर वरती आलोय. हा, पुष्पामध्ये चंदनाची झाडं नाहीत फक्त आमच्याकडे, साग भेटेल आमच्याकडे. सागवान भरपूर आहे आपल्याकडे. आणि खैर, हा खैर भेटेल आपल्याकडे. हे बघा, आता पाणी सुरू झालंय पाणवठ्यावरचं. उपलट मोफत. मग काय म्हणाल संदेशजी पाचकुडे? हा, ही शेती बघा आमची. हा, त्यावेळेला शेती करायची. हे नातू ट्रेकिंग करतायत आणि व्हिडिओ काढतायत. म्हणजे आमच्यापर्यंत आम्ही केलेली थोडीशी, म्हणजे मदत तरी लावलेली. पुढे आमचा थोडासा कल मुंबईकडे होता, म्हणजे आमच्या पिढीचा. आम्ही जरा मॉडर्न झालेलो थोडासा. आणि हा, त्यानंतर आता आमची पिढी, अरे ना छोटी पिढी येते तरी इकडे, आमची परिविरी येते तरी आम्ही यायचोच नाही ना. हा, आता असं वाटतंय की आता पुन्हा गावाला यायचं. हे बघा, इकडे ना आम्ही आंबे आणायला येतो इकडे. हे बघा, हे छोटे छोटे खैर आहेत, ज्याचा तो कात वगैरे बनवण्यासाठी वापर केला जातो. पानामध्ये जे पान कलर येण्यासाठी लाल कलर येतो त्याला. ऑइल पेंट कलर साठी पण त्याचा. हा, आहे सागवानाचं पान कुठे रे? ठीक आहे, व्हिडिओ कर. हा, आता तुम्हाला ना एक जादू दाखवतो. आता ना हे ना सागवानाचं झाड आहे इकडे. कोळी पानं पाहिजेत रे. कोळ पान नाही, कोळ्या पानात पाहिजे. हे बघा, हे भाजी दाखव. हे बघा, हे ना, हिला आम्ही भारग्याची भाजी बोलतो. खूप चविष्ट आणि औषधी असते. थोडी कडवट असते कारल्यासारखी, पण ही पावसाळ्यातच उगवते, रुजते. त्यामुळे ह्या सीझनल भाज्या आहेत आणि ते आयुर्वेदिक आहेत. ही आहे ना, ही भेंडीची फुलं म्हणतात. ती गौराईला, गणपतीला आम्ही पूजेसाठी वापरतो. आणि इकडे तुम्ही बघू शकता, हे बघा सगळे चुरे आहेत भारग्याच्या भाजीचे. ही आपली सोनवेल आणि तिरडा. आणि ते म्हणजे ते गुलाबी कलरचं दिसतंय त्याला ना, हे बघा. आणि इकडे भीती एक असते. हे रानरडे सगळे ना इथे येऊन गेलेत. हे बघा, गवा बोलतो आपण, इकडे लोळून गेलेत. इकडे आहे ना, हे बघा, हे आहे ना, याला तिरडा म्हणतो आम्ही. आणि हे बघा, हे अगदी कोंबड्यासारखं याचं हे असतं, शेप असतो याला, या फुलाला. हे गुलाबी कलरचे आहेत, पांढऱ्या कलरचे आहे, आबोली कलरचे आहेत, अशा वेगवेगळ्या कलरचे हे मिळतात, लाल कलरचे. आणि ही पिवळी फुलं जी तुम्ही बघताय, ही दही अंडीला आणि गणपतीला आम्ही ही फुलं वापरतो. ह्याला आम्ही
सोनवेल म्हणतो, हे तुम्हाला हे जंगलातच मिळणार. आणि इकडे बघा, हे सगळे सागवानाची झाड आहेत आणि वरती ते सगळे फुलं आले आहेत, त्याला बिया आलेल्या आहेत, म्हणजे हे पुन्हा रुजणार. आणि तुम्हाला एक जादू दाखवतो, हे बघा, हे बघा, ह्याला आहे ना तुम्ही हे बघा, ह्याला एक कलर येतो, एक रासायनिक नाव आहे त्याचं जर हवेशी संपर्क आला की असा लाल कलर हे होतो, पण ते कोवळ्या पानाला येतं आणि कोवळ्या देठाना वगैरे. आणि हे बघा, हे सगळे शिरडे आहेत. आता तुम्ही झाडाचा आवाज ऐकू शकता इकडे. हे सगळी जंगलं आहेत आणि हे आंबे आहेत सगळे, हे रायवळी आंबे आहेत. आता ना ग्रॅव्हिटी प्रकल्पांतर्गत, म्हणजे ग्रॅव्हिटी म्हणजे इंग्लिशच झाला, गुरुत्वाकर्षण प्रकल्पांतर्गत पाणी आहे ना इथून पाईपलाईनने खाली वाड्यांना घेऊन जातो आम्ही. हे बघा, हे प्रत्येक वाड्याचे पाईप आहेत. इकडे हे पाणी बघा पोहोचले, हे बघ तिकडे गँग आलेली आहे आपली, हे बघ, आणि दुसरी गँग आली आहे, उडवलेलं आहे. आणि याच्यामध्ये कुठलंही केमिकल नाही, काही नाही, पावडर नाही, काही नाही, प्युअर फिल्टर नॅचरल पाणी. लोक कशी आजारी पडतील? हे झरे आहेत नॅचरल. मासे भेल्याचं पाणी बोलतो ना. इकडची पण मार, वरती मस्त आहे. काय करतायत? हे बघा, हा जुना झरा होता आणि पिण्यामध्ये काही दोष नाही, डायरेक्ट पितो हे झऱ्याचं पाणी. चला तिकडे जबर मार लागला असता खाली आणि इकडे बघा, हे सगळं असं नैसर्गिक सुख फक्त कोकणातच मिळतं, त्यामुळे आम्हाला आकर्षण आहे कोकणाचं. या इकडे तुम्हाला आता तळी दाखवतो. अशी दगड पाहिजे. हो, पाय सरकत नाही. हे तळी बघायला आलेत. इकडे गडदे लावायला येतं की नाही कोण? इकडे गडदे लावायला येतं की नाही? हे पाय सावकाश, चिखलात पाय जातो एक पूर्ण. हा का वरती येत नाही इकडं? काय का म्हणजे असं देवाचं काय आहे? हे बघा, ही नैसर्गिक नाही म्हणता, कृत्रिम तळी आहे प्रकल्पांतर्गत. आणि खोल आहे ना रे, बऱ्यापैकी खोल आहे. बघा बरीच आहे ना. हे बघा, आजूबाजूला अगदी मस्त नैसर्गिक वातावरणात आम्ही सान्निध्यात आम्ही राहतो. आपण एक दिवस गेलं पाहिजे. नाही, फिरायचं, एक एक ठिकाणाने एक्सप्लोर करायचं. आता इथे ना महादेवाचं मंदिर, हो ते नारायणेश्वर, ते महादेवाचं. अरे नाही, त्याला नारायणेश्वर म्हणतात, ते नारायणेश्वर म्हणतात. हा ते महादेव असं ते नारायणेश्वरची म्हणजे हे आहे ना, पायरीकडे आहे काय?
हे बघा, हे आहे ना, हे धबधबा आहे. इथून खाली आहे ना तिकडे सगळ्यात तिकडे मोठा एक धबधबा आहे. त्या बाजूने आपण आलो नाही तर तो दाखवला असता. इकडे आता हळूहळू चालले. ए बाबांनो, पडलात ना चेचाल, असं चेचाल ना, पुन्हा येणार नाहीत. शांत थांबा, मी तुम्हाला बोलतोय ना, जो मीच पडायचो. मज्जा आणि लाईफ. ए बाबा, इथे शेवाळ पकडले. हे पाणी आपण बघितलेलं इकडे, ग्रॅव्हिटीने पाणी सगळ्या वाड्यांना पोहोचवलं जातं इकडून. मस्त. बऱ्यापैकी आम्ही एक्सप्लोर केलेला आहे हा झरा. आणि काय अटकलाय काय? हा, बंद करून दे. कुठला तलाव हा? वरती कोणाला? ए मंदारदा, तळी बघून ये. आला का अडकलेला? पूर्ण गिरशाच्या डोंगरावरून आम्ही आता शूटिंग करतोय. तिकडे सगळे खाली घर आहे, डिंगणकरवाडी. ए ते कुठला आहे? तो कुठला आहे? कोपाटलेचा डोंगर, तांबेवाडी, पूर्व तांबेवाडी. हा काय? आणि ही घर कोणाची आहेत? तो तांब्यांचा, तो सीताराम तांबे, त्याच्या बाजूला. आणि ही सगळी बौद्धवाडी आहे का? खाली बुद्धवाडी हे ना? बुद्धवाडी. हा, हे कोंडीकरांचं काय? अरे क्या बात आहे. बघा, पूर्ण तुम्हाला असं जवळ दाखवतो. इकडे बघा, वरती आलोय आम्ही, खूप वरती आलोय. आणि आमचं समीर शेठने गिरशाच्या टोकावरून आम्हाला शूटिंग करायला सांगितलेलं आहे, तो आम्ही आता केलेलं आहे. त्याच्या पलीकडं खेड बीट यायला. वा, हे बघा तिकडे त्या डोंगराच्या तिकडे लोटा बिटा, लोटा वगैरे, लोटेमाळ वगैरे, परशुराम सगळे आता परतीच्या प्रवासाला लागलेत. अर्धे आमचे तळी बघायला गेले. पूर्ण लोटा बिटा, पूर्ण खेड बीड सगळा, दापोले बिपोडी सगळा दिसू शकतो मंडणगड पासून. त्या डोंगरावर गेल्यावर गिरशाच्या आपल्या डोंगरावर आता तो मी टोक दाखवला ना इकडे गिरशाचा, त्याच्यानंतर वरून ते परशुरामने ते 5 पायाचे ठसे उठवलेले आहेत, तिथून सगळं दिसू शकतो. क्या बात आहे. आणि अशी बरीच ठिकाणी आहेत तिकडे जे आम्ही एक्सप्लोर केलेले नाहीये. ते हळूहळू मी एक्सप्लोर करण्याचा प्रयत्न करेन. तोपर्यंत अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओना लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. धन्यवाद.